आज आहे डे 4 ऑफ औषधी कल्प सिरीज. तर आज आपण पाहूया चंद्रप्रभा वटी या कल्पाच्या घटकद्रव्याची ट्रिक. आता ह्याचा संदर्भ ग्रंथ कोणता आहे तर शारंगधर संहिता मध्यखंड 7वा अध्याय. तर आता ह्याची ट्रिक पाहूयात. ही ट्रिक 2 पार्टमध्ये डिवाईड केलेली आहे. हे पहिले जे 7 आहेत 8 आहेत ते एक पार्टमध्ये आणि हा 9वा आहे तो एक पार्टमध्ये. तर 8मध्ये काय तर येणार चंद्रप्रभा आहे. तर पहिल्यांदा कोणता घटकद्रव्य येणार तर चंद्रप्रभा येणार. त्यानंतर 2-2चे गट बघूयात आपण. 2 कोणते तर हरिद्राद्वय 2 आहेत. क्षार 2 आहेत क्षारद्वय, भस्म 2 आहेत भस्मद्वय. हरिद्राद्वय म्हणजे कोणते तर हरिद्रा दारू हरिद्रा. क्षारमध्ये काय येणार द्वयमध्ये यवक्षार आणि सर्जिक क्षार. भस्म कोणता येणार लोह आणि स्वर्णवाक्षिक भस्म. हे 2-2चे ग्रुप झाले. त्यानंतर 3चे ग्रुप बघूयात. लवणत्रय आणि त्रिफलात्रय. लवणत्रयमध्ये काय येणार तर सैंधव लवण, सोवरचे लवण आणि बीड लवण. आणि त्रिफलामध्ये तर तुम्हाला माहिती आहे आमलकी, बिबितकी आणि हरितकी. आणि त्रिजातिक त्वक, एला, तेजपत्र. आता याच्यासोबत काय तर षडशून येणार. षडशून म्हणजे काय पिपली, पिपलीमूल, चव्य, चित्रक, शुंठी, मरीच आणि गजपिपली. एक्स्ट्रा वर्ड आहे तो लक्षात ठेवा तुम्ही. आता चंद्रप्रभा वटीमध्ये काय येणार तर पहिल्यांदा तर चंद्रप्रभा म्हणजेच काय येणार कर्पूर येणार. मग हरिद्राद्वय, क्षारद्वय, भस्मद्वय. 3च्या ग्रुपमध्ये काय येणार लवणत्रय, त्रिफलात्रय, त्रिजात आणि षडशून येणार. आता त्यानंतर जे उरलेले घटकद्रव्य आहेत त्यांच्यासाठी काय ट्रिक आहे तर वंशायन गुड्डूने, शिलाको, नागदेवके, दंतविसके, डंकसे, 3 तिक्त गुगुळ और सारा धन देकर बचाया. आता यामध्ये काय लाल पेनने लिहिलेलं त्यापासून प्रत्येकपासून एक एक वर्ड बनणार आहे. आपण प्रत्येकदा वाचूयात. वंश अँड गुड्डूने, शिलाको, नागदेवके, दंतविसके, डंकसे, 3 तिक्त गुगुळावर सारा धंदेकर बचाया. म्हणजे काय वंश आणि गुड्डू नावाचे माणसं आहेत. त्यांनी काय केलं शिलाला का वाचवलं कशापासून नागदेवांच्या दंतविषचं दातांचा जो विष आहे त्याच्या डंकापासून म्हणजे त्याच्या टोचण्यापासून वाचवलं. कितीने कशाने वाचवलं तर 3 तिक्त गुगुळ दिले आणि सगळं जे धन होतं त्यांच्याकडे तेवढं दिलं आणि त्यांना तिला वाचवलं शिलाला वाचवलं. आता वंशपासून काय येणार तर वंशलोचन येणार. गुड्डूपासून येणार काय येणार तर गुडूची. शिलापासून येणार शिलाजतू. नागपासून काय येणार तर नागकेशर. देवपासून येणार देवदारू. हे दंतविषमध्ये दंती, विषपासून अतिविषा. डंकपासून काय येणार तर विडंग. 3मध्ये काय येणार तर त्रिवृत्त आणि तिक्त म्हणजे काय तर किरात तिक्त. त्यानंतर गुग्गुळला गुग्गुळ आहे तसं. सारा म्हणजेच काय तर शर्करा. धनपासून काय येणार तर धान्य आणि बचायामध्ये काय येणार तर हे वचा येणार. आता परत एकदा वाचूयात. वंशायन गुड्डूने, शिलाको, नागदेवके, दंतविषके, डंकसे, 3 तिक्त गुगुळ और सारा धेंदेकर बचाया. म्हणजेच काय तर वंशलेचन, गुडूची, शिलाजतू, नागकेशर, देवदारू, दंती, अतिविषा, विडंग, त्रिवृत्त, किरात, तिक्त, गुग्गुळ, शर्करा, धान्यक आणि वचा. आता यांची मात्रा पाहूयात. तर मात्रा किती आहे तर सगळ्यांचे मात्रा किती तर 3 ग्रॅम आहेत. हे वरचे सगळे जेवढे आहेत तेवढे. हे सगळे आणि हे सगळे. पण याच्यामध्ये काय काय एक्सेप्शन आहेत. आता बघूयात एक्सेप्शन कसे तर. आता 12 ग्रॅम काय काय येणार तर त्रिजात म्हणजेच काय तर येणार त्वक, एला आणि तेजपत्र. त्यानंतर वंशलोचन, दंती आणि त्रिवृत्त. त्यानंतर 24 ग्रॅम काय आहे तर लोहभस्म आहे. ते भस्मद्वयमधला लोहभस्म. 48 ग्रॅम काय तर शर्करा. शर्करा म्हणजेच काय तर आपण इथं बघितलं तर सारा. त्यानंतर 96 ग्रॅम कोणतं कोणतं आहे तर शिलाजतू आणि गुग्गुळ. हे जे शिलापासून येणार ते शिलाजतू आणि हे गुग्गुळ दिलं होतं तर ते गुग्गुळ हे येणार 96 ग्रॅम. बाकीचं काही येणार तर 3 ग्रॅम येणार. ही थोडीशी किचकट ट्रिक आहे आणि तुम्ही स्टार्टिंगला काय करा हे चंद्रप्रभा वटीमध्ये तर चंद्रप्रभा असणारच आहे. त्यानंतर हा 2चा ग्रुप, हा 3चा ग्रुप, त्यानंतर हे षडशून आणि ही वाली ट्रिक पाठ करा. मग तुम्हाला हे थोडं इझी जाईल. आय होप तुम्हाला ही ट्रिक समजली असेल. नाही समजली तर एकदा व्हिडिओ लेक्चर परत बघा. काही डाऊट असला तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा. थँक्यू.